ज्या मित्राचा ना आयुष्यात कॉन्फिडन्स नाही, स्वतःवरती विश्वास नाही आहे, घरच्यांचा तुमच्यावरती विश्वास नाही, अभ्यास म्हणजे तुम्ही अभ्यासात तेवढे व्यवस्थित नाही, दिसायला छान नाही, तुमची पर्सनॅलिटी खराब आहे, घरची परिस्थिती खराब आहे, तर त्या प्रत्येक मित्रासाठी हा व्हिडिओ. तुम्ही खेड्यापाड्यात राहताय, लोक तुम्हाला रिस्पेक्ट देत नाही, घरचे तुम्हाला रिस्पेक्ट देत नाहीत, तर मित्रांनो काळजी करू नका. आपण तुमच्यातल्याच 2 गोष्टी तुमच्याशी शेअर करतो. तुम्ही शिक्षणात नीट नसाल काय हरकत नाही, देवाने प्रत्येकाला सारखा मेंदू नाही दिला, प्रत्येकाचा वेगळा आहे, प्रत्येकासाठी काहीतरी केले. टुडे इज द मल्टिपल बेस टू अर्न मनी. आजच्या जगात आपण राहतोय ना, कधी कोणी विचार जरी केला होता का नुसती यूट्यूबवरती येऊन किंवा काय फनी व्हिडिओ बनवून आपण पैसे कमवू शकतो किंवा काय? देर इज अ मल्टिपल वेज टू अर्न मनी. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, कॉन्फिडन्स नसेल ना तर साईडला ठेवा. आणि ज्यांनी कोणी आयुष्यात जे काय अचीव केलं आहे त्यांनी करू बघू म्हणून सुरुवात केली होती आणि आज कुठं कुठं पोचलेत. साधं सुद्धा उदाहरण देतो. 7-8 वर्षापूर्वी शाळेमध्ये होतो, कॉलेजमध्ये होतो, पर्सनॅलिटी छान नव्हती, बॉडी व्यवस्थित नव्हती, कधी फोटो काढताना एका कोपऱ्यात थांबायचो, घरच्यांचा माझ्यावरती विश्वास नव्हता, कपडे घातले ढेंगळे वाटायचे, मित्र आपल्याला रिस्पेक्ट देत नाही, घरचे रिस्पेक्ट देत नाही. मित्रांनो, जोपर्यंत आपण स्वतःला सिरियस घेत नाही, आपल्याला असं वाटतं आपल्या आयुष्यात भरपूर वेळ आहे, वेळ कधीच नसतो. म्हणजे 2010, 8-9ची गोष्ट आहे. मी पण असं वाटायचं की आपल्याकडे भरपूर वेळ आहे, भरपूर गोष्टी करूयात. पण ते हार्ट अटॅकचं आता थोडंसं हे रूढ वाटेल, पण हे जे अचानक म्हणजे त्याला म्हणतात हृदयविकार, तेव्हा नवीन नवीन आला होता, जसा कोविड आला होता तसा हृदयविकार, की लगेच माणूस व्यवस्थित अचानक कसं डल्लू म्हणजे तिकीट. तर तेव्हा मला फील झालं होतं की माणसाकडे भरपूर वेळ नाही, कधी कोणाला कुठं तिकीट मिळेल सांगता येत नाही, जे आयुष्य मिळेल ते मन लावून जगायचं. माझा काय पुनर्जन्मावर अजिबात विश्वास नाही. जो मिळाला आहे तोच 100 वर्ष मिळाल्यागत व्यवस्थित मन लावून जागा. ठीक आहे, जे आवडतं त्या क्षेत्रात काम करा, नाही यश मिळायला हरकत नाही, पण शेवटी मनाला एक पश्चाताप तरी वाटणार नाही, मी आवडतं जे केलं नाही. मित्रांनो, एखाद्या व्यक्तीवरती प्रेम करता, एखादी क्षेत्रात काम करायचं आहे, कुठंतरी निघायचं आहे, फिरायला जायचं आहे, उद्यावरती काहीच टाकू नका. एखाद्या मित्राला फोन लावायचा आहे, आत्ता फोन लावून बोला त्याच्याशी. मला सांगा कितीतरी मित्रांची आपल्याला आज शाळेतल्या कॉलेजमधल्या मित्रांची आठवण येते, आपल्याला त्यांच्याशी बोलायचं आहे. किती वेळा आपण वेळात वेळ काढतो आणि फोन करतो, नाही नंतर करू. मला सांगा, फोनमध्ये काढलेले स्क्रीनशॉट किती वेळा आपण रिचेक करतो? नाही मला लिहायचं नाही, मग स्क्रीनशॉट काढलं आहे ना, तर स्क्रीनशॉट किती वेळा आपण यूज करतो? काय नसतं आयुष्यात परत स्क्रीनशॉट. रिअल लाईफमध्ये स्क्रीनशॉट असा विषयच नाही आहे. वन शॉटमध्ये, वन टेकमध्ये सगळा पिक्चर वाइंडअप करायचा आहे. इथं रिटेक मिळणारच नाही आहे. आणि ज्यांना कोणाला वाटतं ना कॉन्फिडन्स नाही आहे, घरच्यांचा तुमच्यावर विश्वास नाही, आधी स्वतःवरती ठेवा. मोटिवेशनल गोष्टी नाही आहे, तर रिअल फॅक्ट क्लिक झाल्या मला. आणि असं फील झालं, माझ्या काही जुन्या मित्रांनी मेसेज केला की दादा मला ना तू जे आता करतो ना, मला ते करायचं होतं 10-12 म्हणजे 7-8 महिन्यापूर्वी, पण मी ते ट्राय नाही केलं, तुला बघून आता मला असं वाटतं करावं. तुला वाटतंच आहे अजून, त्यांनी सुरुवात पण नाही केली, नाही माझ्या थोडासा कॉन्फिडन्स कमी आहे, थोडंसं ट्राय करतो. मित्रांनो, परफेक्ट गोष्टी करून काही नाही होत. जे तोडकं मोडकं आहे त्याच गोष्टी पुढं आणून त्याच्यातनंच काम होतं. ज्याने कोणी आज मोठा बिझनेस जे काय आयुष्यात अचीव केलं, त्यांनी काय मोठ्या बिझनेसची वाट नव्हती पाहिली की अच्छा मी परफेक्ट होईल मग चालू करत. तोडक्या मोडक्या गोष्टीतनं सुरुवात करून त्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचतात. परफेक्शनच्या मागे नका पळू, जे येतं त्याच्यातनं सुरुवात करा.